नमस्कार, मी कॉम्रेड पीजी गावंडे. आपण पाहता न्यूज घराणेशाही दिग्रास. मित्र, आज छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हरित क्रांतीचे प्रणेते स्वर्गीय वसंतरावजी नाईक, हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करतो. आजच्या या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित असलेल्या आपल्या नगरीच्या नगराध्यक्षा आदरणीय इंगोलेताई, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रवीण भाऊ शिंदे, या कार्यक्रमासाठी प्रामुख्याने उपस्थित असलेले सुधाकर भाऊ जाधव, भारत भाऊ देशमुख, रवींद्र भाऊ अरगडे, किशोर भाऊ आडे, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष संजय भाऊ दुतुलवार, राहुलजी देशपांडे, शंकर भाऊ जाधव, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सतीश भाऊ तायडे, विठ्ठलरावजी घाडगे काका, प्रभाकर भाऊ जाधव, सलीम पटेल, श्री तुंडुलवारजी, वसंतरावजी देशमुख, अमित भाऊ देशमुख, दीपकरावजी वानखडे, आमचे गटनेते रुस्तमभाई पप्पूवाले, रमजू पटेल, जगदीश भाऊ नलगे, बच्चू सेठ, गफ्फार भाई, रामकृष्णजी इंगोले, अनिल भाऊ राठोड, विजय भाऊ घाटे, श्री मोगले साहेब, दीपकरावजी फिसके, अशोकरावजी बोरकर, गणेशजी मात्रे, दीपक भाऊ कंडलकर, श्री आपले नगर परिषदेचे सदस्य बिलाल भाई, रवी भाऊ काळे, बालाजी ठाकरे, ज्ञानेश्वरजी कडू, संदीप भाऊ बनगिनवार, जगन्नाथजी पांढरकर, एजाज अब्दुल हकजी, साहेबराव पाटील, बच्चू सेठ, जगदीश भाऊ नलगे, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व, विनोद भाऊ तायडे, इंगोले सर, हिम्मत भाऊ गव्हाणे, बाबाराव जाधव, नुकुल पाटील, हर्षिल शहा, राहुलजी वानखडे, दुर्गा भाऊ राठोड, विजयजी ढोले, आशू भाऊ, सलीम भाऊ दादूबले, राजू भाऊ सवने, अब्दुल नूरजी, ॲडव्होकेट इंगोले साहेब, अनवरजी घोंगडे, दिनेश भाऊ देशमुख, भारत राठोड, जय राठोड, संजय राऊत, पिंगानेजी, गफ्फार भाई, ज्योतिसिंग भाऊ, सोसायटीचे सर्व सदस्य, ग्रामपंचायतचे सदस्य, उपस्थित सर्व पत्रकार मंडळी, खरेदी विक्रीचे सर्व सदस्य, कृषी उत्पन्न बाजार समिती आणि जिनिंगचे सर्व डायरेक्टर, या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे सर्व शेतकरी बांधव, बंधू आणि भगिनींनो, नाव याच्यासाठी जास्त या ठिकाणी घेतले काय, मोजकेच लोक आपल्याजवळ राहिलेले आहेत सध्या. त्याच्यातही अजून नाराजी होण्यापेक्षा सर्वांचे नाव घेतलेले बरं राहील, कारण पळणाऱ्याची संख्या जास्त झालेली आहे सध्या. तरी सुद्धा आजच्या या कार्यक्रमासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीने रोडचं विधिवत भूमिपूजन या ठिकाणी आपल्या सर्व मान्यवर मंडळीच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न झालेले आहे. मित्रो, आपल्या सर्वांना माहित आहे की या कृषी उत्पन्न बाजार समिती आपल्या भागातील गोरगरीब सामान्य शेतकरी शेतमजुरांचे मालाला या ठिकाणी योग्य भाव मिळाला पाहिजे, या ठिकाणी मालाची विक्री झाली पाहिजे. या अनुषंगानं कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती, उपसभापती आणि सर्व संचालक मंडळाचं मी मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी गेल्या अनेक वर्षापासून आपल्या ताब्यात असलेल्या या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 80 लाख रुपयाचं डिपॉझिट या ठिकाणी केलं. त्याबद्दल आपल्या सर्वांनी टाळ्या वाजवून या सर्व आपल्या सभापती, उपसभापती आणि सर्व संचालकाचं अभिनंदन या ठिकाणी आपण करून राहिलो. मित्रो, आपल्या सर्वांना माहीत आहे की भारत हा कृषी प्रधान देश आहे असं जिकडे तिकडे म्हटल्या जाते, परंतु आजची परिस्थिती अतिशय दयनीय आपल्या शेतकरी बांधवाची झालेली आहे. आता आपला भारत देश व्यापारी प्रधान देश झालेला आहे, पुढारी प्रधान देश झाला आहे, अधिकारी प्रधान देश झालेला आहे. शेतकऱ्याचा कोणी वाली राहिला नाही अशी खरी परिस्थिती आज वास्तविकता आपल्या सर्वांसमोर आहे. म्हणजे सोन्याचे भाव जर तुम्ही पाहिले तर कुठं गेले, आणि कापसाचे भाव 10,000 रुपयाने कापूस कधी विकल्या गेला होता ते आज 8 आणि 8.5 रुपयाने या ठिकाणी कापूस विकल्या जाते. परंतु या देशाचे पंतप्रधान, या देशाचे कृषी मंत्री, या देशाचे या राज्याचे मुख्यमंत्री, या राज्यात 2-2 उपमुख्यमंत्री आहे, परंतु कधी शेतकऱ्याच्या प्रश्नाच्या संदर्भात त्यांच्या मालाला योग्य भाव मिळाला पाहिजे असं यांना अजूनही सुचलं नाही. इकडे सोन्याचे दर, आता गरीबाचे आणि सोन्याचा काही संबंध राहिला नाही. म्हणजे इतकी भयानक परिस्थिती आज या ठिकाणी झालेली आहे. जे चांदी
आमचे बंजारा समाजाचे बांधव सोनं घेऊ शकले, सोनं आणि चांदी वापरत होते. आता चांदीचे भाव एवढे गगनाला भिडलेले आहे की चांदी सुद्धा आपला सर्वसामान्य शेतकरी या ठिकाणी घेऊ शकत नव्हता. पहिले एक गाडी कापसाची आणल्यानंतर एखादा तोळा सोनं त्या ठिकाणी लोक घेऊन जात होते की पुढच्या पेरणीच्या वेळेस हे सोनं आपल्याला गहाण ठेवून किंवा आपल्याला विकून या ठिकाणी आपल्या शेतीचा उदरनिर्वाहासाठी बियाणं खतं घेता येईल अशी परिस्थिती होती. परंतु आज जे काही परिस्थिती आपण या ठिकाणी पाहत आहोत अतिशय दयनीय आहे. कापूसाच्या गठाने आयात करून राहिले, कापसाचे भाव पडून राहिले. कांदा निर्यात या ठिकाणी निर्यातीवर बंदी आणली, कांदा लोकांच्या घरात सडून राहिला. टमाटे नेपाळ मधून आयात केले. म्हणजे सातत्यानं जे काही आपले या ठिकाणी शेतकऱ्याच्या बाबतीत जे काही निर्णय होता, आता गेल्या अनेक दिवसापासून आपण कर्जमाफीच्या या ठिकाणी कर्जमाफी होईल असं आपल्याला सर्वांना माहित आहे आणि या सरकारनं शेतकऱ्याचे मत घेतले, परंतु अजूनही कर्जमाफी केली नाही. काही दिवसानं कर्जमाफी ते करतील. जसं इलेक्शन जवळ येईल पुन्हा तसं कर्जमाफीच्या याद्या तयार करणं सुरू आहे. परंतु त्याच्यातही एवढ्या अटी टाकणार आहे की ते अटी पाहिल्यानंतर आपल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना त्या कर्जमाफीचा काही फायदा होणार नाही. एवढी भयानक परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. आम्ही खासदार म्हणून निवडून आलो, परंतु खासदार मधून निवडून आल्यानंतर या ठिकाणी डीपीटीसीच्या माध्यमातून जे काही फंड मिळते ते फंड सुद्धा विरोधी पक्षाच्या खासदाराला द्यायचा नाही असा आजपर्यंतच्या इतिहासात कधी निर्णय झाला नाही. विरोधी पक्षाचे आमदार असो खासदार असो यांना कायद्याप्रमाणे आणि त्या घटनेप्रमाणे त्या ठिकाणी निधी दिला गेला पाहिजे. परंतु त्यामध्ये सुद्धा राजकारण, प्रत्येक गोष्टीत राजकारण या ठिकाणी सुरू आहे. परंतु मी तुम्हाला खात्रीने सांगतो की आमची ही संघर्षाची भूमिका आहे. मरोपर्यंत आम्ही संघर्ष या ठिकाणी करत राहू आणि ही लढाई आम्ही सातत्याने ठेवत राहू. अहो, एवढा पैशाचा गारपीट या दिग्रस शहरावर झाली तरी या दिग्रस शहरातील तमाम सर्व जाती धर्माच्या लोकांनी आमच्या एक सर्वसाधारण हिंगोले ताईंना या ठिकाणी नगराध्यक्ष म्हणून आम्ही या ठिकाणी निवडून आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी मेहनतीने, परिश्रमाने आणि लोकांनी विश्वास आमच्यावर टाकलेला आहे. या संघर्षाच्या लढाईमध्ये खऱ्या अर्थानं तुम्ही आम्ही सर्व मिळून या ठिकाणी एकत्रित काम करण्याची गरज आहे. आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाबतीत सुद्धा आपल्या सर्वांना माहिती आहे की या ठिकाणी आपल्या फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून बाजार समितीला खाद्य आपल्या धान्य खरेदीचा निर्णय सुद्धा आपण केला पाहिजे आणि फार्मर प्रोड्युसर कंपनीला सुद्धा त्या ठिकाणी लायसन आपण दिलं पाहिजे आणि त्यांनी सुद्धा मालाची खरेदी केली पाहिजे. अशा प्रकारचं काम सुद्धा आपण या ठिकाणी सुरू करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपल्या या तालुक्यामध्ये केळी उत्पादन मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी होऊन राहिलेलं आहे. एखादा एसीचं चेंबर या ठिकाणी निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून, केळी उत्पादकाला कुठेतरी दिलासा देण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा आपण या ठिकाणी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत. एखादं कोल्ड स्टोरेज सुद्धा आता 90% अनुदानावर या ठिकाणी कोल्ड स्टोरेज सुद्धा मिळणार आहे. आमच्या शेतकरी बांधवांना सुद्धा विनंती आहे की एखादी फार्मर प्रोड्युसर कंपनी असेल, एखादा शेतकरी गट असेल, एखादे काही 10 चांगले शेतकरी मिळून एकत्र येत असतील तर खासदार या नात्यानं मी आपल्या पाठीमागे उभं राहून या कोल्ड स्टोरेज साठी सुद्धा आपण या ठिकाणी मदत करू. नाहीतर मग आपण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून एखादा कोल्ड स्टोरेज सुद्धा या ठिकाणी निर्माण करण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करू. मित्र, आपल्या सर्वांना माहित आहे की महाराष्ट्राची जी आर्थिक परिस्थिती आहे हे अतिशय डबघाईला आलेली आहे. कालच राज ठाकरेंना या ठिकाणी सांगितलं की महाराष्ट्र बुडालेला आहे आणि ही खरी परिस्थिती आहे. गेल्या 8 महिन्यापासून आमदार निधीचे पैसे अजूनही आलेले नाही. हे फक्त देखावा या ठिकाणी लोकांना दाखवून राहिलेले आहे. काही पैसे या तिजोरीमध्ये शिल्लक नाही. शेतकरी संघटनेच्या माध्यमातून काही लोक या ठिकाणी शेतकरी बांधवासाठी लढाई लढत आहे. आमच्या सारखे पुढारी मंडळी सुद्धा त्यांच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभा आहोत. कुठेतरी शेतकऱ्याचा आवाज संसदेमध्ये सुद्धा मांडण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी राहिलेला आहे आणि याच्या पुढे सुद्धा आम्ही शेतकऱ्याच्या प्रश्नाच्या संदर्भात आम्ही ही लढाई सातत्याने या ठिकाणी चालू ठेवू. आणि संघर्षाच्या भूमिकेमध्ये आपण, तुम्ही, आम्ही सर्वजण या ठिकाणी आपण मिळून या ठिकाणी काम करण्याचा प्रामाणिक आणि चांगला प्रयत्न आपण या ठिकाणी करणार आहोत. मी या राज्याची खरी परिस्थिती तुम्हाला सांगतो की या राज्यामध्ये महाराष्ट्राचं महसुली उत्पन्न किती आहे.
तर 5,60,963 कोटी रुपये महाराष्ट्राचं दरवर्षीचं महसुली उत्पन्न आहे. आणि राज्याचा वर्षाचा खर्च किती आहे? पगार हे ते बाकीच्या गोष्टी दिल्या तर 6,06,855 कोटी रुपये आहे. म्हणजे एका वर्षात येणारे पैसे आणि जाणारे पैसे असे जर अर्थसंकल्पीय तूट पाहिली तर 45,892 कोटी रुपयाची तूट या ठिकाणी राहिलेली आहे. राज्यामध्ये कर्जाचा डोंगर किती आहे? तर 7,82,000 कोटी रुपयाचं कर्ज या महाराष्ट्रावर आहे. किती? 7,82,000 कोटीचं कर्ज आहे. याच्यावरचं व्याज किती आपल्याला द्यावं लागते? तर 56,727 कोटी रुपये दरवर्षी या व्याजापोटी आपल्याला त्या ठिकाणी बँकेत द्यावं लागते. म्हणजे अर्थसंकल्पानंतर घेतलेलं कर्ज आता सध्या 13,000 कोटीच्या कर्जाची मागणी या ठिकाणी केलेली आहे. आणि केंद्र सरकारला जास्तीचं कर्ज घेण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं आता परवानगी मागितली. किती कर्ज? तर 1,32,000 कोटीचं कर्ज आम्हाला घेऊ द्या म्हणून केंद्र सरकारकडे राज्य सरकारनं मागणी केलेली आहे. म्हणजे या महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती काय आहे याची जाणीव तुम्हाला या ठिकाणी आहे. काही लोकांना असं वाटतं की तिकडे गेले की निधी येते आपल्याला बाहेर, मागच्या लाईन मध्ये जाऊन तिकडे बसणार आहात तुम्ही. अबे तेच एवढे उपाशी आहेत, तुम्हाला कुठे जेव घालणार आहे? सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की या संघर्षाच्या लढाईमध्ये शेवटी संघर्ष हे महत्वाचा आहे. आणि कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जे काही आपण चांगलं काम करण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी चालवलेला आहे, ते सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने या ठिकाणी करण्याचा प्रयत्न तुमच्या आमच्या सर्वांच्या आशीर्वादानं, तुमच्या आमच्या सर्वांच्या सहकार्यानं या ठिकाणी आपण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आता आमचे कार्यकर्ते एवढे रुसून फुगून राहिलेले आहे की आता म्हणजे छोट्याशा गोष्टीसाठी नाराजी, छोट्याशा गोष्टीसाठी नाराजी. आता कोऑप्शन मध्ये 10 लोक मागणी करून राहिले, कोणाला एकाला त्या ठिकाणी कोऑप्शन मध्ये जाता येणार आहे. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीसाठी या ठिकाणी ही सर्व मंडळी आम्हाला तुम्हाला या ठिकाणी सर्व काही करत असताना जो काही संघर्षाची भूमिका आहे, शेवटी आपण लढाई लढलो पाहिजे. आणि लढाईमध्ये जय पराजय होत राहणार आहे, जय पराजय हे गोष्टी चालूच राहणार आहे. परंतु संघर्ष आपण केला पाहिजे आणि त्या संघर्षाच्या लढाईमध्ये इमानदारीनं प्रामाणिकपणे आपण साथ दिली पाहिजे. अशा प्रकारची विनंती सुद्धा आपल्या सर्व कार्यकर्त्यांना मी या ठिकाणी करतो. आणि आपण या ठिकाणी सतीश भाऊ आणि आपले उपसभापती जाधव साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी, आजी माजी सर्व पदाधिकारी यांनी सुद्धा या ठिकाणी माझा आणि आमच्या सोबत आलेल्या सर्व सन्माननीय मंडळीचा या ठिकाणी आदर सत्कार केला. त्याबद्दल आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सर्व मंडळीचं मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि या ठिकाणी आपण जो काही 30 लाख रुपये आपण या ठिकाणी रोडच्या संदर्भात आणले, त्याचं विधिवत भूमिपूजन सुद्धा आपण या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये केलेलं आहे. आणि आपण सर्वजण या कार्यक्रमासाठी प्रामुख्याने या ठिकाणी उपस्थित झालेत, त्याबद्दल आपल्या सर्वांचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि जे काही आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चांगलं काम करता येईल, विकास करता येईल, चांगल्या योजना आणता येईल, लोकांना दिलासा देता येईल, सर्व मंडळीने सहभागी करून या ठिकाणी चांगलं काम करता येईल असा प्रयत्न आपला या ठिकाणी करणार आहोत. आणि मागच्या वेळेस काही व्यापारी मंडळींनी सुद्धा या ठिकाणी माल घेतला, आपल्या शेतकऱ्याचे पैसे आणले होते, काही व्यापाऱ्याचे पैसे आणले होते, त्यावेळेस सुद्धा काही करण्याचा प्रयत्न केला आपण सुद्धा. त्यावेळेस आपल्या व्यापारी असो, शेतकरी असो, राहिलेले पैसे असो, त्या लोकांना कसा दिलासा देता येईल याच्यासाठी प्रयत्न सातत्यानं या ठिकाणी चाललेला. आपल्या दिग्रसमध्ये अशी प्रथा लागलेली आहे, कोणी या, कोणी बँक काढा, कोणी लुटून टाका, कोणी मास्तर येऊन राहिले, लालचीत टाकून राहिले, तुम्हाला 18% पैसे देतो, इतके देतो. मास्तर लोकही लुटल्या चालले. म्हणून दिग्रसकरांना माझी हात जोडून विनंती आहे की लालचीत पडू नका. तुम्ही जे लालचीत इकडे तिकडे पळायला लागले ना, ते बी तुमच्या महागातच पडणार आहे, काही काळजी करू नका. तुम्हाला वाटून राहिला आता आपलं तिकडे काहीतरी भजन जमल, काहीच नाही तिकडे. भजन पोयाशिवाय तिथेही काही नाही आहे. इकडे जे आहे ते माना सन्मानाचं आहे. त्याच्यामुळं आपण सर्व मिळून हे जे संघर्षाची आपण भूमिका घेतलेली आहे, ती संघर्षाची भूमिका आपण या ठिकाणी कायम राहू. आणि या नगर परिषदच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आपला चांगला विजय या ठिकाणी होत होता. परंतु या पैशाच्या गारपिटीमुळं आपले काही नगरसेवक त्या ठिकाणी पडले. आणि जे चांगले होते, जे होतकरू होते, ज्यांच्याजवळ पैसे नव्हते, राहुल ठाकरे सारखा माणूस 10-12 मतांना त्या ठिकाणी पडला. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे
की हे काम करणारे लोक आहे, जरी आज आपला पराजय झाला असाल तरी सुद्धा आपण संघर्ष करणारे लोक, आपण संघर्ष करत राहू. आणि या संघर्षाच्या भूमिकेमध्ये आपण कृषी उत्पन्न बाजार समितीने चांगल्या कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. आपलं बांधकाम सुद्धा या ठिकाणी होणार आहे. त्याच्या बाबतीत सुद्धा आपण पुढाकारानं लवकरात लवकर बांधकाम कसं करता येईल त्याच्यासाठी सुद्धा आपला या ठिकाणी प्रयत्न राहणार आहे. आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.